काळ असा होता की भाजपच्या सोशल मीडिया टीमचा उल्लेख झाला की एकच नाव डोळ्यासमोर यायचं, अमित मालविया. काँग्रेसचा एखादा आरोप झाला की काही मिनिटातच मालवियांचं प्रत्युत्तर. नवं कॅम्पेन लॉन्च झालं की लगेच सोशल मीडियावर हॅशटॅग ट्रेंड. 2019 मध्ये मैं भी चौकीदार सारखं कॅम्पेन असोत, व्हॉट्सअपचं नेटवर्क असोत किंवा बूथ लेवल पर्यंत पोहोचणारं डिजिटल यंत्रण, या सगळ्याच प्रवासात अमित मालविया हे भाजपच्या डिजिटल ऑपरेशनचा एक प्रमुख चेहरा होते. पण आता तब्बल 11 वर्षांनंतर हा चेहरा बदललाय. भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी राष्ट्रीय कार्यकारिणी अंतर्गत भाजप पक्षाची नवीन राष्ट्रीय पातळीवर टीम जाहीर केली आणि हीच लिस्ट पाहता अमित मालविया यांची IT सेल आणि सोशल मीडिया विभागाच्या प्रमुख पदावरनं उचलबांगडी झालेली दिसते आणि त्यांच्या जागी आलेले आहेत दीपक म्हस्के. पण आता प्रश्न असा आहे की अमित मालविया यांच्यासारख्या एवढ्या ताकदवान डिजिटल ऑपरेटरला अचानक का बदलण्यात आलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दीपक म्हस्के कोण आहेत? चला हीच संपूर्ण डिजिटल पॉलिटिक्सची गोष्ट समजून घेऊया. पण सुरू करण्याआधी अर्थातच आमच्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. सगळ्यात आधी अमित मालविया यांच्यापासून सुरुवात करूया. मालविया यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात काम केल्यानंतर भाजपच्या संघटनात्मक कामात प्रवेश केला. 2015 मध्ये त्यांच्याकडे भाजपच्या IT सेलची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. त्या काळात सोशल मीडिया म्हणजे निवडणूक प्रचाराचा एक भाग होता. पण पुढच्या काहीच वर्षात चित्र अगदी बदललं. सोशल मीडिया हा प्रचाराचा भाग राहिलेला नाही, तो प्रचारासाठीचा एक मोठा मैदान बनला आणि याच काळात भाजपची डिजिटल यंत्रणा मोठ्या प्रमाणावर वाढली. 2019च्या लोकसभा निवडणुकींच्या काळात मालविया यांनी भाजपकडे तब्बल 12 लाखांचा आसपास सोशल मीडिया कार्यकर्ते असल्याचं सांगितलं होतं. इतकंच नाही, 2013 पासून वेगवेगळ्या मिस कॉल कॅम्पेन्स मधून पक्षाने जवळपास 25 कोटी लोकांचा डेटाबेस तयार केला. हा डेटा बूथ लेवल पर्यंत मॅप करण्यात सुद्धा आला. म्हणजेच काय तर दिल्लीमध्ये पक्षाने एखादा मेसेज तयार केला, तो त्यानंतर राज्यात गेला, जिल्ह्यात गेला, बूथ पर्यंत पोहोचला आणि मग व्हॉट्सअपच्या माध्यमातून स्थानिक लोकांपर्यंत पोहोचला. याला म्हणता येईल दिल्लीपासून घरोघरी मोबाईलच्या स्क्रीन पर्यंतचा प्रवास. याशिवाय 2019 मध्ये भाजपच्या डिजिटल नेटवर्कमध्ये व्हॉट्सअपचं महत्त्व खूपच वाढलं होतं. याची अनेक उदाहरणं समोर आली होती. स्थानिक कार्यकर्त्यांना त्यांच्या परिसरातील व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पोहोचण्याला आणि पक्षासाठी कॉन्टेंट शेअर करण्याला प्रोत्साहन दिलं जात होतं. अमित मालविया यांच्या कार्यकाळातील सगळ्यात चर्चेत आलेला डिजिटल मोहीम कोणती माहितीये? मैं भी चौकीदार. राहुल गांधींचं चौकीदार चोर हे भाजप विरोधातील मोठं राजकीय हत्यार बनलं होतं. पण भाजपने याच शब्दाला आपलंच हत्यार बनवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अमित शहा आणि अनेक भाजपचे नेत्यांनी आपल्या सोशल मीडिया नावापुढे चौकीदार असं नाव लावलं. समर्थकांनी सुद्धा हेच केलं. म्हणजेच विरोधकांनी दिलेली ओळ भाजपनी स्वतःची ओळख बनवली. यातला डिजिटल गेम अगदीच स्पष्ट होता. तुमच्यावर होणारा हल्ला फक्त झेलायचा नाही, तो हल्ला तुमच्याच बाजूने फिरवायचा. आता हे सगळं मालविया यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं, ते ऐकल्यावरती अर्थातच आपल्या मनात एक मोठा प्रश्न येतो की त्यांना नेमकं का हटवलं गेलं. तर याचं एक महत्त्वाचं उत्तर म्हणजे भाजपने अधिकृतपणे कोणतंही एक कारण सांगितलेलं नाही. पण अर्थातच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आली आहे. कारण भाजपची ही नवी टीम अशा वेळेला आली आहे जेव्हा राजकारणाचं सोशल मीडिया गणित पुन्हा एकदा बदलत आहे. 2014 मध्ये फेसबुक आणि ट्विटरचा काळ होता. 19 मध्ये व्हॉट्सअप आणि डेटा आधारित नेटवर्क मोठं झालं आणि आता इंस्टाग्राम रील्स, यूट्यूब शॉर्ट्स, मीम्स, क्रिएटर्स आणि जेनझी. आजचा तरुण मतदाराला फक्त पोस्ट दाखवून भागत नाही, त्याला 30 सेकंदात संपूर्ण मुद्दा समजायला हवा, कंटेंट शेअर करायचा वाटावाला हवा आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो कंटेंट हा कोणत्याही पक्षाचा प्रचार होतोय असं वाटता कामा नये. भाजपच्या डिजिटल पोहोचेबाबत अलीकडेच चर्चांमध्ये जेनझी आणि नव्या प्लॅटफॉर्मशी संवाद वाढवण्याची गरज ही अधोरेखित करण्यात आली. मात्र मालविया यांची हक्कलपट्टी थेट त्याच कारणामुळे झाली अशी पक्षाची अधिकृत भूमिका समोर आलेली नाहीये. म्हणून हा बदल फक्त एक व्यक्तीचा बदल आहे की डिजिटल रणनीतीच बदलण्याचे संकेत आहेत हे आगामी काळातच कळेल. बरं, आता तुम्हाला एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगते. अमित मालविया यांची पार्श्वभूमी डिजिटल आणि कॉर्पोरेट क्षेत्राशी जोडलेली आहे. पण त्यांची जागा घेणाऱ्या दीपक म्हस्के यांची प्रोफाईल अगदीच वेगळी आहे. दीपक म्हस्के हे मूळचे छत्तीसगड मधील रायपूरचे. त्यांची सुरुवात झाली ती केमिस्ट्रीचे प्राध्यापक म्हणून.
हो, भाजपच्या IT सेलची धुरा अशा व्यक्तीकडे आहे ज्यांच्या प्रोफाईलमध्ये केमिस्ट्री प्रोफेसर, ॲग्रिकल्चर, गव्हर्नन्स आणि इलेक्टोरल डेटा ॲनालिसिस हे सगळं एकत्र दिसतं. इंजिनियर्स इंडिया लिमिटेडच्या अधिकृत माहितीनुसार मस्के यांनी काही काळ कॉलेजमध्ये केमिस्ट्री प्रोफेसर म्हणून काम केलं. ते शेती आणि ऑर्गॅनिक फार्मिंगशी जोडले गेले. ग्रामीण भागातील सामाजिक आणि उपक्रमांमध्ये त्यांनी काम केलं. निवडणूक डेटा तसंच सरकारी लाभार्थी योजनांच्या डेटांचं विश्लेषण करण्याचा सुद्धा त्यांच्याकडे अनुभव आहे. आणि इथेच या नियुक्तीचा एक वेगळा अर्थ आपल्याला दिसतो, कारण भाजपची पुढची डिजिटल लढाई फक्त काय ट्रेंड होत आहे यावर नसणार आहे, तर कोणाला काय दाखवायचंय यावर असेल. म्हणजे डेटा, मतदार, प्रदेश, वय, स्थानिक मुद्दे आणि त्यानुसार प्रत्येकासाठी वेगळा कंटेंट. मस्के यांची निवड पाहता एक गोष्ट लक्षात येते, भाजपचा डिजिटल विभाग आता फक्त पोस्ट, ट्विट आणि हॅशटॅग या तयार करण्यासाठी राहिलेला नाहीये, तर तो डेटा, संघटन आणि सोशल मीडिया यांचा संगम बनतोय. मस्के यांची निवडणूक डेटा आणि सरकारी योजनांशी संबंधित कामांचा अनुभव पक्षाच्या डिजिटल यंत्रणेसाठी महत्त्वाचा ठरवू शकते. आणि म्हणूनच मालविया विरुद्ध मस्के ही फक्त दोन व्यक्तींची तुलना नाहीये, हा भाजपच्या डिजिटल राजकारणाचा 2 टप्प्यांचा फरक असू शकतो. मालविया ज्यांच्या कार्यकाळात नरेटिव्ह, सोशल मीडिया, व्हॉट्सॲप आणि व्हॉलेंटियर नेटवर्क हे मोठं झालं, पण आता मस्के यांच्या कार्यकाळात कदाचित डेटा, लोकलायझेशन, ट्रेंडिंग कॉन्टेंट आणि प्लॅटफॉर्म याच्यावरती जास्त भर येऊ शकतो. आता मालविया यांनी तब्बल 11 वर्ष पक्षाच्या डिजिटल यंत्रणेला आकार दिला. त्यांच्या कार्यकाळात भाजपचा सोशल मीडिया फुटप्रिंट मोठ्या प्रमाणावरती वाढला. उदाहरणार्थ 2019 मध्ये भाजपच्या अधिकृत ट्विटर किंवा एक्स खात्याने 1 कोटी फॉलोअर्सचा टप्पा पार केला होता. आणि आज डिजिटल राजकारणात एक गोष्ट पक्की झाली, नेता मैदानात भाषण करतो, पण मतदारांची त्याची पहिली भेट अनेकदा मोबाईलच्या स्क्रीनवर होते. ही व्यवस्था एका दिवसात तयार झालेली नाही, त्यामागे वर्षानुवर्षांचं नेटवर्क आहे. अमित मालविया यांनी भाजपच्या डिजिटल राजकारणाला मोठं नाव दिलं. आता दीपक मस्के त्याला आणखीन स्मार्ट आणि डेटा आधारित बनवणार आहेत का? मालविया यांच्या काळात संदेश दिल्लीपासून व्हॉट्सॲपच्या ग्रुपपर्यंत पोहोचत होता. मस्के यांच्या काळात कदाचित प्रश्न असा असेल की प्रत्येक मतदारासाठी नेमका कोणता संदेश तयार करायचा. म्हणजेच पहिला डिजिटल गेम होता रीच वाढवण्याचा, आणि पुढचा डिजिटल गेम असेल राईट पर्सन, राईट मेसेज, राईट प्लॅटफॉर्म. आणि त्यामुळेच अमित मालवियांचा 11 वर्षांची इनिंग संपली असली तरी भाजपचा डिजिटल गेम मात्र संपलेला नाही. उलटा आता नवा खेळाडू आलाय. नवी रणनीती काय असेल हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. याशिवाय जेनझी ही सोशल मीडियावरती कशी ॲक्टिव्ह आहे हे आपण आत्ताच पाहिलं. जेनझी प्रोटेस्टमध्ये सोशल मीडिया किती मोठ्या प्रमाणात वापरला गेला हे सुद्धा आपण पाहिलं. त्यामुळे मस्के यांच्याकडे सोशल मीडिया सांभाळणं हे खूप मोठं चॅलेंज असणार आहे, आणि ते ही जबाबदारी कशी पार पाडतायत हे पाहणं अतिशय इंटरेस्टिंग राहील. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि अशाच अपडेटसाठी फॉलो करा प्राईम टाईम महाराष्ट्र.